बारामती लोकसभा म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला। पण आता बालेकिल्ल्याला सुरुंग लावली आहे ते त्यांच्याच पुतण्यानी म्हणजेच अजित पवार यांनी। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार अशी काटेकी टक्कर झालेल्या पाहायला मिळाली। बारामतीत मतदान 7 तारखेला पार पडलं, मात्र यानंतर एक आरोप करण्यात आला, ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवल्या आहेत त्या गोडाऊनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे 45 मिनिटे बंद होते। या बातमीमुळे नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे। काय हा घोळ तेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पक्षाचं चिन्ह नाव आपल्या नावावर केलं आणि शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला। सगळं काही चांगलं चालू असताना मध्येच एक बातमी पसरली। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनित्रा पवार। आतापर्यंत आपण नणंद आणि भाऊजाईची भांडणं घरात पाहिली होती, आता ती आपण राजकारणातही पाहिली। बारामतीची निवडणूक जरी पार पडली असली तरी पवार विरुद्ध पवार हा वाद चालूच आहे। याच मुख्य कारण ठरलंय सुप्रिया सुळेंचं ट्विट। मतदान पार पडल्यावर ज्या गोडाऊनमध्ये ईव्हीएम मशीन्स ठेवल्या त्या ठिकाणी जवळपास 45 मिनिटे सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला। आता हा घोळ फक्त बारामतीचा आहे का? तर नाही। असाच घोळ सातारा लोकसभा मतदानाच्या नंतरही झाल्याची बातमी समोर आली होती। या सर्व प्रकरणावर रोहित पवार यांनी हा निवडणूक आयोगाचा हलगर्जीपणा असल्याचे भाष्य केले आहे। एक तर इलेक्शन कमिशनने तो आम्हाला अधिकार दिलेला आहे। जेव्हा ईव्हीएम मशीन्स हे पुण्यात आले तेव्हा आम्ही लगेचच त्यांना पत्राच्या माध्यमातून आम्हाला ॲक्सेस द्या CCTVचा असं विचारलं। 3 दिवस लागले त्यांना ते द्यायला, म्हणजे आमचा अधिकार आम्हाला देण्यासाठी त्यांना 3 दिवस लागले। आणि त्यानंतर जेव्हा काल परवापासून आमचे लोक तिथं बसायला लागले तर तिथं मग आजच 43 मिनटं कॅमेरे हे बंद होते। एक तर तुम्हाला बॅकअप ठेवावा लागतो, जे काही कुणी कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिला तो कोण होता, सब कॉन्ट्रॅक्ट कोणाला होता, आणि त्यांनी काहीतरी फालतू कारण दिलं की ते तिथे एक इलेक्ट्रिशियन आहे, ते इलेक्ट्रिशियनकडनं वायरही निघाली। त्यामुळे हे जे काही हलगर्जीपणा ईव्हीएमच्या मशीनच्या बाबतीत ते करत आहेत ते योग्य नाही, हे लोकशाहीच्या विरोधात आहे। त्यामुळे आम्ही पत्र देऊन योग्य माहिती ही इलेक्शन कमिशनला मागितलेली आहे। सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे दोघेही याबाबत चांगलेच आक्रमक झाले आहेत। तुम्हाला काय वाटतं? CCTV कॅमेरा का बंद असतील? यामुळे शरद पवार गटाला दगाफटका होईल का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।